तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी वरुण गावडे. तुम्ही युट्यूबच्या थंबनेलला बघितल्याप्रमाणे आता आपण बघणार आहोत की अदानीचे स्टॉक्स आज कसं काय पडले. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावरती अमेरिकेमध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज अदानी समूहाच्या प्रत्येक शेअरमध्ये 20% घसरण आपल्याला बघायला मिळालेली. तर याचं कारण काय आहे ते आता आपण बघणार. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी काल 20 नोव्हेंबर 2024 रोजी गौतम अदानी यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये त्यानुसार आरोप आहे की गौतम अदानी व त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी ते तयार झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरती काल गुन्हा दाखल करण्यात. ही रक्कम $25 कोटी घरात होती. यामुळे येणाऱ्या 20 वर्षात कंपनीला $2 अब्ज पर्यंतचा फायदा होणार होता. अधिकाऱ्यांना लाच देण्याची ही रक्कम $25 कोटी घरात होती. या कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीला येणाऱ्या 20 वर्षात $2 अब्ज पर्यंत नफा होण्याची शक्यता होती. हे प्रकरण लपवण्याचा आरोप सुद्धा गौतम अदानींवरती करण्यात आलेला आहे. पण अद्याप अदानी समूहाकडून या प्रकरणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. गौतम अदानींसाठी हा सर्वात मोठा धोका मानला जातोय. त्यांचे उद्योग रिअल इस्टेट, बंदर विकास, विमानतळ असेल, वाहतूक असेल, गॅस एनर्जी असेल, FMCG आणि प्रसार माध्यम हे गौतम अदानींचे प्रमुख व्यवसाय. 62 वर्षीय गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील एक आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. याच जवळकीमुळे त्यांना आर्थिक फायदा करून दिला जातो असे आरोप विरोधी पक्ष वारंवार करत असतात. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळलेले आहेत. अदानी ग्रुप 2023 पासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. तेव्हा तिथल्या हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने अदानींवरती शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या घोटाळ्याबद्दल आरोप लावला होता. मात्र त्यावेळी गौतम अदानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र त्याचा त्यांच्या शेअर्सवरती भरपूर परिणाम झाला होता. त्यावेळी त्यांचे शेअर्स खूप मोठ्या प्रमाणात पडले होते. आता अमेरिकेमध्ये या फसवणुकीबाबतच्या तपासाच्या बातम्या काही महिन्यांपासूनच येत होत्या. मात्र अमेरिकेतील सरकारी वकिलांनी सांगितलं की याचा तपास हा जानेवारी 2022 मध्ये चालू झालेला आहे. अदानींवरती मुख्य आरोप असेल तर त्यांच्या व्यवस्थापकांनी कर्ज आणि बॉन्डच्या स्वरूपात $3 अब्ज हे जमा केलेले. अमेरिकन अटॉर्नी ब्रियन पीस यांनी आरोपामध्ये सांगितलेले की आरोपींनी काही $1 चे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतातील अधिकाऱ्यांना लाच देण्याची एक गुप्त योजना आखली होती आणि ही योजना लपवण्यासाठी त्यांनी वारंवार चुकीची विधानं सुद्धा केली होती. कारण ते अमेरिकन आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठं भांडवल उभारण्याची तयारी करत होते. लाचखोरीचं हे प्रकरण तडीस नेण्यासाठी स्वतः गौतम अदानी हे अधिकाऱ्यांना भेटले होते असाही आरोप वकिलांनी केलेला आहे. अटर्नीची नियुक्ती हे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतात. आताच झालेल्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आणि गेल्याच आठवड्यात गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या आणि त्यांनी अमेरिकेमध्ये $10 अब्ज गुंतवणूक करणार आहेत असं सुद्धा ते म्हणले होते. तर आपण आता पाहिलेच की अमेरिकेतील वकिलांनी केलेल्या आरोपामुळे गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये खूप मोठी घसरण आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.